हरिः ओम श्री गुरुभ्यो नमः. सर्व साधकांना माझा विनम्र नमस्कार. साधको, कठोपनिषदातल्या दुसऱ्या अध्यायातल्या पहिल्या वल्लीला आपण काल सुरुवात केलेली आहे. त्यातले पहिले 5 मंत्र आपण पाहिलेले आहेत. आता 6व्या मंत्रामध्ये यमराज नचिकेताला सांगतायत, यः पूर्वं तपसो जातमभ्या पूर्वमजायत गुहां प्रविश्य तिष्ठन्तं यो भूते भीतपर्वशत्. यः अद्भ्यः पूर्वं, ज्याप्रमाणे पाण्यापासून पहिल्यांदा अजायत हिरण्यगर्भ रूपामध्ये प्रकट झाले, तम पूर्वम तपसच जातम, त्याच्याही आधी तपस हे उत्पन्न झाले. म्हणजे तपामुळे हृदय गुफेमध्ये प्रवेश करणारे परमेश्वर उत्पन्न झाले. यहा व्यपश्यत एतद्वै, जो पुरुष पाहतो त्याला सगळीकडे परमात्माच दिसतो. थोडासा हा श्लोक जटिल आहे, मी याचा परामर्श घ्यायचा प्रयत्न करतो. यमराजांना असं म्हणायचं आहे की या पंचमहाभूतांच्या आधी हिरण्यगर्भ ब्रह्माच्या रूपामध्ये प्रकट झाले. त्यानंतर संकल्प रूपाने तप करून स्वतः ते सगळ्या जीवांच्या हृदयाच्या गुफेमध्ये प्रविष्ट झाले. आणि नंतर याप्रमाणे ते प्रविष्ट झालेले आहेत असं जो मानतो, म्हणजेच प्रत्येक हृदयामध्ये निवास करणाऱ्या अंतर्यामी परमेश्वर हा एकच आहे, असं ज्याला यथार्थ ज्ञान होतं, तो परमेश्वराची प्राप्ती करून घेतो. जरा थोडं सविस्तर याचं विश्लेषण करतो. पण प्रत्येक कार्यामागं एक कारण असतं, एक किंवा अनेक कारणं असतात. त्या कारणांचे प्रकार असे आहेत: उपादान कारण म्हणजे समवायी कारण, जे कार्याबरोबरच असतं. निमित्त कारण, जे कार्य करेपर्यंतच असतं. आणि असमवायी कारण, जे कार्याच्या सोबत कधीच नसतं. कार्य करेपर्यंत त्याचा अत्यंत थोडासा सहभाग असतो. तुम्हाला एक उदाहरण देतो मी. जेव्हा मातीपासून एखादा कुंभार घट तयार करतो, त्यावेळेला माती हे समवायी कारण असतं. कारण जोपर्यंत घट आहे तोपर्यंत त्यातली माती असणार आहे. घट फुटला की माती संपली, म्हणजे त्याचं मातीतच रूपांतर होतं. घट रूपात ते राहत नाही. म्हणून माती आणि घट यांचा संयोग जो आहे तो समवायी संयोग आहे, उपादान संयोग आहे. म्हणजे माती हे उपादान कारण आहेत, घटाबरोबर राहणारं कारण आहे. परंतु कुंभार, त्याचं चाक आणि तो वापरतो ती काठी, ही सगळी निमित्त कारणं आहेत. म्हणजे घट तयार होईपर्यंतच हे उपयुक्त आहेत. नंतर एखाद्याने घट विकत घेतला तर त्याच्याबरोबर चाक, काठी, कुंभार जात नाही, फक्त घटच जातो. आणि त्यानंतर आणखी काही कारणं अशी आहेत की आता हे ऊन आहे किंवा तो आवा आहे भाजण्याचा वगैरे, ही सगळी जी कारणं आहेत ती अंश कमी प्रमाणात लागतात, ती असमवायी आहेत, ती घटाबरोबर जात नाहीत आणि त्यांचा रोल कमी असतो. अशा रीतीने यमराज या ठिकाणी सांगतात की या संपूर्ण विश्वाचे म्हणजे पंचमहाभूत, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश,
हे पंचमहाभूत निर्माण होण्याच्या आधी ब्रह्माच्या रूपामध्ये भगवंत प्रकट झालेले आहेत. त्यांनी संकल्प केलेला आहे की ही सृष्टी मी आता निर्माण करणार. त्याला यदृच्छा असं म्हणतात. एकोहम बहुश्यामहा, मी एकटाच आहे, आता मी अनेक प्रकारची सृष्टी निर्माण करतो, असं त्यांच्या मनात आलं. नंतर त्यांनी तप करायला सुरुवात केलेली आहे. कारण कोणतंही कार्य करताना काहीतरी आत्मशक्ती असावी लागते, तर ते कार्य व्यवस्थित पूर्ण होतं. जेव्हा एखादा विद्यार्थी मन लावून अभ्यास करतो तेव्हाच तो परीक्षेमध्ये पास होतो. तसं ब्रह्मदेवाने हे तप केलेलं आहे की माझ्याकडून चांगल्या प्रकारची सृष्टी निर्माण होऊ दे. आणि मग भगवंतानी तप झाल्यानंतर प्रत्येक जीवराशीच्या हृदयाच्या गुहेमध्ये प्रवेश केलेला आहे. कारण भगवंताचं अस्तित्व असल्याशिवाय चेतना मिळणार नाही, जिवंतपणा मिळणार नाही. म्हणून हृदयाच्या गुहेमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. म्हणून हृदय बंद पडलं की मनुष्य संपला. हृदय आहे तोपर्यंत चेतना आहे. तर अशा रीतीने भगवंत जो गुहेमध्ये प्रवेश केलेला आहे तो संपूर्ण जगाचा महिमा प्रकाशित करतो. संपूर्ण जगाला तो चैतन्य रूपी प्रकाश देतो. हे यथार्थ ज्ञान जो समजून घेतो तो परब्रह्म प्राप्तीला योग्य होतो. आणि हे नचिकेता, तू जे विचारलास की आत्मज्ञान परब्रह्म परमेश्वर कुठे असतात, तर त्याचं उत्तर मी याप्रमाणे तुला देतो आहे, असा स्पष्ट खुलासा यमराज करत आहे. आता 7व्या श्लोकात अदिती देवीचं वर्णन करतायत. या प्राणेन संभवत त्यादितिर्देवतामयी गृहां प्रविश्य तिष्ठन्ति यो भूतेर्भव्यजायत. या देवतामयी अदिती, जी देवतामयी अदिती आहे, प्राणेन सहित संभवती, प्राणांच्या सकट ती उत्पन्न होते. या भूतेभी व्यजायत, जो प्राण्यांच्या सहित उत्पन्न, जी प्राण्यांच्या सहित उत्पन्न झालेली आहे. गुहां प्रविश्य निष्ठन्तीम, हृदयरूपी गृहामध्ये प्रविष्ट झालेली आहे. तिष्ठन्तीम, तो जो पुरुष देखतो पाहतो. एतद्वै तत्, तोच परमात्मा आहे. आता अदिती देवीबद्दल सांगतायत, यमराज सांगतायत, जी सर्वदेवतामयी भगवती अदिती देवी, जिला आपण देवांची माता मानतो, ती अदिती. दिती आणि अदिती, दितीचे पुत्र दैत्य, अदितीचे पुत्र देव. तर ही अदिती कोण आहे याचा खुलासा करतायत. जी सगळ्या देवतामयी भगवती अदिती देवी ब्रह्माच्या संकल्पाने जीवनी शक्तीच्या सहाय्याने उत्पन्न झालेली आहे. ती संपूर्ण प्राण्यांच्या बीज रूपाने प्रकट झाली. आता जर आपण प्रश्न नेहमी एक विचारत असतो की हे सगळ्या प्राण्यांची बीज कशी निर्माण झाली. एका प्राण्यापासून दुसरा प्राणी, दुसऱ्या प्राण्यापासून तिसरा प्राणी, पिढ्यानपिढ्या हे प्राणी निर्माण झाले, पण मूळ कोण,
म्हणजे आधी कोंबडी का आधी अंड, हा वर्षानुवर्ष आपल्याला पडलेला प्रश्न आहे. त्याचं उत्तर इथं आहे. सगळ्याच प्राण्यांचं बीज घेऊन ती आदिती निर्माण झालेली आहे. याचा अर्थ जे जरायुज, अंडज असे जे प्रकार आहेत प्राण्यांचे, त्या सगळ्या प्राण्यांची 84 लक्ष योनी प्राण्यांची बीज घेऊन आदिती देवी उत्पन्न झालेली आहे. मग तो ॲमिबा प्राणी असू दे नाहीतर डायनासोर असू दे, या सगळ्या प्राण्यांची बीज, मूळ बीज जी आहेत ती घेऊनच आदिती उत्पन्न झालेली आहे. कधी उत्पन्न झाली? ज्या वेळेला ब्रह्माची तपश्चर्या पूर्ण झाली त्यानंतर ती उत्पन्न झालेली आहे. आदिती देवी अशा रीतीने प्रकट झाल्यानंतर भगवंताची अचिंत्य शक्ती आणि भगवती ह्या दोन्ही वेगवेगळ्या आहेत. आणि मग भगवंताने आपल्या सामर्थ्याने त्या बीजरूप प्राण्यांमध्ये प्रवेश केलेला आहे, चेतना मिळण्यासाठी प्रवेश केलेला आहे, हृदयरूपी गुहेमध्ये प्रवेश केलेला आहे. आता सिक्वेन्स कसा आहे बघा, परत एकदा क्रम कसा आहे. पहिल्यांदा म्हणजे पंचमहाभूत निर्माण होण्याच्या अगोदर भगवंत ब्रह्माच्या रूपात प्रकट झालेले आहे. त्यांनी तपश्चर्या केलेली आहे. तपश्चर्या केल्यानंतर आदिती देवी प्रकट झालेली आहे. आदिती देवीने सर्व 84 लक्ष योनी प्राण्यांची बीज घेऊनच ती प्रकट झालेली आहे. आणि ती प्रकट झाल्यानंतर त्या बीजांमध्ये चेतना उत्पन्न करण्यासाठी भगवंत प्रत्येक योनीच्या हृदयाच्या गुहेमध्ये प्रविष्ट झालेले आहेत. म्हणून हे नचिकेता, ज्या ब्रह्माविषयी तू मला विचारत होतास त्याचं उत्तर मी तुला दिलेलं आहे. आणि ही आदिती देवी जननी स्वरूप मानलेली आहे. सगळ्या देवतांची जी जननी आहे तीच सगळ्या प्राणिमात्रांची जननी आहे. सगळ्या देवतांची, सगळ्या प्राणिमात्रांची जी चेतना आहे तोच परब्रह्म परमेश्वर आहे. परत एकदा लक्षात घ्या, 84 लक्ष योनी प्राण्यांची माता ही आदिती देवीच आहे, जी देवतांचीही माता आहे. आणि सगळ्या प्राण्यांमधली चेतना हे परब्रह्म पुरुषोत्तम आहे. म्हणून आदितीची आणि भगवंताची अचिंत्य शक्ती जरी वेगवेगळी दिसत असली तरी ती बाह्यतः वेगळी आहे. एक योनी निर्माण करणारी शक्ती आहे 84 लक्ष योनी, आणि एक चेतना निर्माण करणारी शक्ती आहे. आदिती देवी ही 84 लक्ष योनी निर्माण करते, परंतु त्या योनीच्या हृदयाच्या गुहेमध्ये चेतना स्वरूप असणारा परब्रह्म पुरुषोत्तम हा आत्मतत्व स्वरूपात असतो. म्हणजे ह्या दोन अचिंत्य शक्ती वेगळ्या आहेत, परंतु त्या एकाच प्राणिमात्रात असल्यामुळं त्या अभिन्न आहेत, वेगवेगळ्या दिसत नाहीत. एकदा प्राण्यांची निर्मिती झाल्यावर प्राण्यांमधून आपण चेतना बाजूला करू शकत नाही, आपण आत्मा बाजूला करू शकत नाही.
म्हणून 84 लक्ष योनीची निर्मिती ही अदिती देवीने केलेली आहे. पहिलं बीज म्हणजे प्रथम बीज. नंतर ती प्राण्यांची उत्पत्ती नैसर्गिकरित्या पुढची पिढी आहे, पुढची पिढी, त्याच्या पुढची पिढी असं होत 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 एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेली आहे. परंतु 84 लक्ष योनीचं मूळ बीज हे अदिती देवीनी निर्माण केलेलं आहे, या पृथ्वीवर आणलेलं आहे. आणि त्या 84 लक्ष योनींचं पोषण होण्यासाठी पंचमहाभूतांची निर्मिती भगवंताने आपल्या अचिंत्य शक्तीने केलेली आहे. म्हणजे 84 लक्ष योनींची मूळ बीज अदितीने निर्माण केली. त्यामधल्या हृदयातल्या गुहेमध्ये चेतनास्वरूप प्रकट होण्याचं काम परब्रह्म पुरुषोत्तमाने केलं आणि त्याचबरोबर पंचमहाभूतांची निर्मितीसुद्धा केली. 8व्या श्लोकात नचिकेताला सांगतात, अरण्यो निर्हृतो जातवेदा गर्भ इव सुभृतो गर्भिणीभी दिवे दिव ईड्यो जागृत भीर्मर्षर्दि मनुष्यभिग्निः. जो यहा जातवेदा हा अग्निही, जो सर्वज्ञ असा अग्नी आहे, गर्भिणीभिः सुभृतः गर्भिणी स्त्रियांद्वारा धारण केलेला आहे. गर्भाच्या प्रमाणे गर्भ इव अरण्यो होय, 2 लाकडांमध्ये तो लपलेला असतो आणि हवन करण्यासाठी हविष्मेद्भिः मनुष्योभी हवन करण्यासाठी मनुष्याद्वारा दिवे दिवे प्रतिदिन ईड्यः जो स्तुती करण्याला योग्य आहे, एतद्वैतत् तो सुद्धा परब्रह्म परमात्मा आहे. आता हे थोडंसं पुन्हा गूढ आहे. तसं उपनिषदात सगळंच प्रत्येक मंत्र गूढ आहे. आता ह्या 8व्या मंत्रात यमराज सांगतायत, त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं दिलेली आहेत. पहिल्यांदा गर्भिणीचं उदाहरण दिलेलं आहे. गर्भिणीला सगळ्यांप्रमाणे जाठराग्नी आहे. तुम्हाला आहे, मला आहे, सगळ्यांना आहे. जाठराग्नी आहे, भूक आहे. पण गर्भिणीला जास्त भूक असते. 2 प्रकारची भूक असते, एक स्वतःची आणि एक त्या बाळाची, गर्भस्थ शिशूची. मग तो जो शिशू आहे त्यालाही स्वतःचा अग्नी आहे, परंतु तो डायरेक्ट आहार घेऊ शकत नाही. या ठिकाणी गर्भिणीमधला अग्नी याचा अर्थ गर्भिणीचा जाठराग्नी आणि बालकाचा अग्नी दोन्ही मिळून हे अग्नी एकटी गर्भिणीच्याकडेच असतात. कारण गर्भिणी खाल्ल्याशिवाय बालकाचं पोषण होत नाही. म्हणून हा जो जाठराग्नी आहे गर्भिणीच्या अवस्थेतला, तो बालकाचा प्लस तिचा आहे. म्हणून गर्भिणीचा गर्भात असलेला जो जाठराग्नी जातवेद आहे तो भगवंत स्वरूपच आहे, परमेश्वर स्वरूपच आहे. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणीनाम देहमाश्रितः प्राणापान समायुक्तम पचामन्नम चतुर्विधम. 15व्या अध्यायात काय सांगितलंय? मी वैश्वानर, मी अग्निस्वरूप होऊन प्राणीमात्रांच्या हृदयामध्ये उदरामध्ये राहतो. जाठरो भगवान अग्नी, सुश्रुताने सांगितलं. म्हणून आपल्याकडं अन्नदानाला एवढं महत्त्व आहे. एखाद्याच्या अग्नीचं शमन करणं आहार देऊन हे फार पुण्याचं काम आहे. जणू तो काही भगवंताला वाहिलेला नैवेद्य आहे. आपण जेवायला बसल्यानंतर ताटाभोवती पाणी फिरवतो म्हणजे आपण जाठराग्नीला आपल्या समोरचा नैवेद्य दाखवत असतो.
तर अशा रीतीने तो एक अग्नी आहे, तो एक पुरुषोत्तम स्वरूप आहे. जे तू मला विचारत होतंस की परब्रह्म कुठं कुठं असतं, त्याचं मी तुला उत्तर देतो. आणि दुसरं, हे नचिकेता, तुला आणखीन एक गोष्ट माहीत आहे का? काय? पूर्वीच्या काळी अग्नी कसा निर्माण करत होते? 2 लाकडांचं घर्षण करून अग्नी निर्माण करत होते. म्हणजे लाकडामध्ये अग्नी लपलेला आहे. तो अग्निसुद्धा परमेश्वर रूपानेच आहे. 2 लाकडं घासल्याशिवाय अग्नी निर्माण होत नाही. एक वरचं लाकडू, एक खालचं लाकूड आणि दोन्हीचं घर्षण, मग अग्नी निर्माण होतो. म्हणजे लाकडात अगोदर अग्नी असला पाहिजे की नाही? अस्तित्व असल्याशिवाय निर्मिती होत नाही. उगीच्या उगीच अग्नी कसा येईल? अगोदर तो त्यामध्ये लपलेला असलाच पाहिजे. लुप्त स्वरूपात किंवा गुप्त स्वरूपात तो आहे, तो सुद्धा परमेश्वरच आहे असं समज. म्हणजे मनुष्याच्या शरीरातला जाठराग्नी, गर्भिणीतला 2 प्रकारचा जाठराग्नी, लाकडात साचलेला लपलेला जाठराग्नी, हे सगळं परब्रह्म पुरुषोत्तमच आहेत. किती गूढ ज्ञान सांगितलं बघा. यतश्चेदेति सूर्यास्तम यत्र च गच्छति तम देवाः सर्वे अर्पितास्तु न्याच्यते कंचन. यत सूर्याः उदेती, जिथपासून सूर्याचा उदय होतो. च यत्र अस्तम भवती, जिथं अस्त होतो. सर्वे देवाः तम अर्पिताः, सगळे देव त्यालाच समर्पित करतात. त्या परमेश्वराचा कोणताही अंत नाही, कोणी त्याला ओलांडू शकत नाही. तो परब्रह्म पुरुषोत्तम परमात्मा आहे. आता सूर्याचं उदाहरण देत आहेत यमराज. जो सूर्य पूर्वेला उगवतो, हा मंत्र त्यामाने खूप सोपा आहे. जो सूर्य पूर्वेला उगवतो त्याला सगळे देवता, मनुष्य सगळेजण अर्घ्य देतात. त्यानंतर तो संध्याकाळी पश्चिमेला मावळतो. परंतु त्या सूर्याची एवढी प्रचंड शक्ती आहे की त्याला कोणी ओलांडू शकत नाही. असा जो तेजवान सूर्य आहे, तो म्हणजे परमात्मा पुरुषोत्तमच आहे. 15व्या अध्यायात पुन्हा काय सांगितलंय? यच्चंद्रमसी यच्चाग्नौ तत्तेजो विद्धिमामकं वामाविश्यच भूतानि धारयामहमोजसा पुष्णामिश्चौषधि सर्वाः सोमो भूत्वा रसात्मका. चंद्रामधलं तेज आणि सूर्यामधली उष्णता आणि तेज हे मीच आहे असं समज. यच्चंद्रमसी यच्च अग्नौ तत्तेजो विद्धिमामकं, ते तेज म्हणजे मीच आहे असं समज, असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात. मग ह्या सूर्यामुळंच सर्व सृष्टी चाललेली आहे. त्याच्यामुळंच पाऊस पडतो, त्याच्यामुळंच पिकं येतात, त्याच्यामुळंच डी जीवनसत्व मिळतं, त्याच्यामुळंच ऊन मिळतं, त्याच्यामुळंच वातावरणातले जीवजंतू तो प्रखर झाला की मरून जातात. म्हणून सूर्य हा सगळ्या सृष्टीची महत्त्वाची देवता आहे. सूर्य हा बुद्धी देणारा देव आहे. म्हणून विश्वामित्र ऋषींनी गायत्री मंत्र सूर्यावरती रचलेला आहे. ओम भूर्भुव स्वाहा ओम तत्सवितुः वरेण्यं भर्गोः देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात. हे सूर्या, आमच्या बुद्धीला तू तेज दे, ती बुद्धी तेजवान कर, ती बुद्धी इतकी प्रगल्भ कर की आम्हाला कोणतंही ज्ञान ग्रहण करण्यामध्ये अडचण येऊ नयेत, असा आम्हाला आशीर्वाद दे. आणि हा जो सूर्यामध्ये आणि चंद्रामध्ये, ज्या सूर्याला सगळेजण अर्घ्य देतात, त्या सूर्यामध्ये त्याचं तेज रूपाने हा परब्रह्म पुरुषोत्तम परमात्मा आहे. म्हणजे यमराजाचा हेतू असा आहे की
एक प्रश्न विचारला नचिकेताने की परब्रह्म परमात्मा कुठे कुठे असतो. त्याला एका पाठोपाठ एक एवढी उदाहरणं यमराज द्यायला लागलेली आहेत. कारण ती उदाहरणं समजून घेण्याची पात्रता नचिकेतामध्ये आहे. त्याला लगेच समजतं या गोष्टी. पुढं सांगतायत यदेवेह तदमूत्र यदमूत्र तदन्विह मृत्योस मृत्युमाप्नोति य इह नानेव पश्यति इत्यह तत् एव अमूत्र. जो परब्रह्म इथे आहे तो परलोकात सुद्धा आहे बघा, आणि जो तिथे आहे तो इथं सुद्धा आहे. यत अमूत्र तत् अनु इह. अमृत म्हणजे जिथं मरण नाही अशी जागा म्हणजे परलोक, आणि इहलोक जिथं मृत्यू आहे असं. ह्या दोन्ही ठिकाणी परब्रह्म परमात्मा आहे. समृत्योहो, मनुष्य मृत्यूमुळं आणि मृत्यू झाल्यानंतर पुन्हा जन्मणं असं मनुष्य वारंवार पाहत असतो. म्हणजे हे आपण जाणून घेत असतो. हे कुणामुळं होतं तर त्या परमात्म्यामुळं होतं. कारण तो इहलोकात सुद्धा आहे आणि परलोकात सुद्धा आहे. यमराजाला असं सांगायचं या ठिकाणी की हा शक्तिमान, सर्व अंतर्यामी, सर्व रूप, सगळ्या पृथ्वीचे जगाचे कारण असलेला हा अनंतकोटी ब्रह्मांडनायक परमेश्वर सर्व ब्रह्मांडामध्ये व्याप्त झालेला आहे. आणि मग मनुष्य काय करतो? मोहामुळे पुन्हा पुन्हा जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकतो. परंतु त्याने काय समजून घेतलं पाहिजे की इहलोकात आणि परलोकात सुद्धा हा परमेश्वर आहे. हे जो समजून घेऊन त्याच्यावरती श्रद्धेने त्या भगवंतावरती प्रेम करतो तो मनुष्य जन्ममरणाच्या फेऱ्यात राहत नाही. परब्रह्म पुरुषोत्तम तत्व कुठं कुठं आहे त्याचं आणखीन एक त्यांनी उदाहरण दिलेलं आहे की इहलोकात सुद्धा आहे, परलोकात सुद्धा आहे. हे जो जाणतो तो मोहापासून दूर राहतो. मनसै वेदमं व्याप्तव्यम नेह नानास्ति किंचन मृत्योः स मृत्युम गच्छति य इह नानेव पश्यति. 11व्या मंत्रामध्ये यमराज सांगतायत मनसा एव इदम आप्तव्यम. शुद्ध मनानेच हा परमात्म तत्व प्राप्त करणे जाणण्यायोग्य असतो. या परमात्म्याशिवाय किंचन न असती, काहीच नाही, काहीही नाही. या जगतामध्ये निरनिराळ्या प्रकारच्या गोष्टी आपण पाहतो, परंतु परमेश्वराला न पाहता बाकीच्याच गोष्टी जो पाहत राहतो तो जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये अडकतो, पुन्हा पुन्हा जन्मतो आणि पुन्हा पुन्हा मरतो. आता या श्लोकाचा अर्थ असा सांगता येईल, यमराजांना असं म्हणायचं आहे की परमात्म्याचं परमतत्व आपण शुद्ध मनाने जाणून घ्यावं. एकमात्र पूर्ण ब्रह्म परमात्माच परिपूर्ण आहे. सगळ्या प्रकारची रूपं तोच घेत असतो. परमात्म्यापासून वेगळं काहीही नाही.
परंतु जो मनुष्य परमात्म्याला वेगळ्या वेगळ्या रूपात आहे असं जाणतो, असा गैरसमज करून घेतो, म्हणजे दगडात कुठं असतो देव, झाडात कुठं असतो, ह्याच्यात कुठं असतो, त्याच्यात कुठं असतो, असं जो मनुष्य मानतो तो पुन्हा पुन्हा जन्मतो आणि पुन्हा पुन्हा मरतो. थोडक्यात हे ब्रह्म पुरुषोत्तम तत्व हे सगळ्या जगाच्या चराचरामध्ये, निर्जीव सजीव वस्तूमध्ये आणि याशिवाय इहलोकात आणि परलोकात सुद्धा आहे, हे मनुष्याने समजून घेतले पाहिजे असं यमराजाला म्हणायचं आहे. आता या ठिकाणी कठोपनिषदातल्या 2ऱ्या अध्यायाच्या पहिल्या वल्लीमधला 11वा श्लोक संपलेला आहे, 11वा मंत्र संपलेला आहे. उद्या आपण 12वा मंत्र पाहूया. हरिओम.